तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 3 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन करून आपण दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी म्हणजेच दत्तात्रेय निवासस्थानावर दर्शनासाठी आलो आहोत। असं म्हणतात की दत्तप्रभू निवास रात्रीचा इथं करतात। कोल्हापूर दत्तात्रेयांचं निवासस्थान माहूरगडावरच येतं। माहूरच्या रेणुकेपासून खूपच जवळ आहे। काय माहिती काय बोलती अरे त्या कानात मला चांगली बुद्धी दे। अरे बापरे बुद्धी चांगली ते ओके। ए कृष्णा कुठे गेला असेल तो कृष्णा का पुढे चला आज मी पोर चुकायची नाही बाबा ती आपल्याला चुकवते। हे काय अण्णा परमपूज्य दत्ताजी भारती महाराज ज्यांचे हा जोपर्यंत इथं होते म्हणजे परमपूज्य कामेश्वरी भारती महाराज। हा काळभैरव मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, दत्तात्रेयांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी खूपच साऱ्या महाराजांच्या समाध्या आहेत आणि त्या समाध्यांचे दर्शन घेऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही मंदिराबाहेरचा परिसर पाहण्यासाठी निघालो। मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वारासमोरच मारुतीचे मंदिर आहे। मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथूनच माहूरच्या रेणुका मातेचा गड दिसतो, त्या गडाचेही दर्शन होत होते, त्या ठिकाणी गेलो। इथून माहूरगड दिसतोय, किल्ला पण दिसतोय। हा माहूरगड किल्ला दिसतोय। दत्तात्रेय प्रभूंचे निवासस्थान फिरून झाल्यानंतर आम्ही सती अनुसया मंदिराकडे जायला निघालो। सती अनुसया मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर मोठा ओम होता आणि त्याच्या समोर उंच पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिर पाहायला मिळत होते आणि या पायऱ्या खूपच उंच होत्या। अन्नावरून शूटिंग काढतात काय? हरे कृष्णा। हे सती अनुसया टेम्पल आहे आणि आता आरती चालू आहे ना। इथं खाली पार्किंग अशी दिसते आणि इतकं वरती चढून आलोय। इथं समोर माकड काहीतरी खाते। आरती झाली आणि आता दर्शनाला वेळ आहे अजून, मग आम्ही आता परत जायला निघलो कारण आम्हाला पुढचा पण प्रवास करायचा आहे म्हणूनसाठी। हा हे समोर दिसतंय ते दत्त मंदिर आहे आणि त्याच्या अत्री ऋषी महाराजांचा आश्रम जाऊन आले का ते? इथं अनुसया मातेचे दर्शन घेतले, प्रसाद घेतला आणि त्याच्या समोरच्याच बाजूला आम्ही आलो। तिथूनही माहूरगडाचे आणि दत्त निवासस्थानाचे दर्शन होत होते। त्यानंतर आम्ही अत्री ऋषींच्या दर्शन घेतले। अत्री ऋषींच्या दर्शनानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला औंढा नागनाथ मंदिराकडे जायचं होतं, जे 12 ज्योतिर्लिंगातलं एक आहे। औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे। आता सगळीकडे दोनदा जाऊन आली दर्शनाला। आपल्या प्रसाद खाऊ होईपर्यंत पण असं गेली
पुढे बघा हे पुढचं दत्त मंदिर आहे ना पूजा, पुढच्या टेकडीवर दिसतंय ते, हे दत्त मंदिर आहे ना, आणि हे अनुसूया माता मंदिर. आणि त्याच्या मावर एकदम कडेला दिसतंय बघ तिकडं. हा ते मावर हे हे दिसतंय हे. हम्म. आता इथं जेवायला थांबलोय आणि जेवण बनवण्यासाठी एका शेतात चाललोय. दुपारची वेळ आहे, 2 वाजलेत. आता एका शेतात थांबले, शेतकऱ्यांनी जागा दिली आम्हाला त्यांच्या झाडाखाली. त्यांना आधी विचारलं तर ते तयार झाले त्याच्यासाठी. खुशी इकडं साईडनी सगळं जंगल आहे, मधून रोड आहे, हायवे. त्याच्या बाजूला ही थोडी शेती आहे आणि ह्याच्याच बाजूला कोणी खोडायची, खुडू आपण. ए दूर बाई, इकडं हो इकडं, अजिबात नाही जायचं तिकडं. आता तुम्ही लक्ष ठेवा बरं त्यांच्याकडे, तुम्ही काय करू नका. विहीर आहे इथं जवळ. आराध्या म्हणती मम्मा मामाला विचार ना कधी करायचं आउटडोर कुकिंग. हा मिरची ती पण घे. हा ते लाडू पण घे. हे त्याच्यात काय मिरचीचे त्याच्यात.
आमची ही फॅमिलीसोबत पहिलीच ट्रिप होती आणि या ट्रिपमध्ये आम्ही प्रवासाबरोबरच आउटडोअर कुकिंगचाही आनंद घेतला आणि मुलांनाही ही ट्रिप खूप आवडली, कारण कुठलाही त्रास त्यांना झाला नाही या ट्रिपमध्ये. घरी आल्यावर पण आजारी पडले नाही आणि विशेष म्हणजे आम्ही बाहेरचं जेवण केलंच नाही. जाताना घरून जेवण घेऊन आलो होतो आणि ज्या दिवशी आम्ही मुक्काम केला त्याच्या दुसऱ्या दिवशी झाडाखाली थांबून जेवण बनवलं. इवन माझ्या बहिणीचं जे छोटं बाळ होतं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही असंच स्वतः जेवण बनवूनच त्याला भरवलं. त्याला पण कुठलं बाहेरचं काही घेतलं नाही. आणि असं पण तिला खूप पातळ खायला लागतं, तिला जास्त घट्ट वगैरे जमत नाही, त्यामुळे ते असं बाहेरून घेऊन चालणारच नव्हतं. आम्हाला ते बनवूनच भरवावं लागणार होतं. बेबीसाठी खाऊ बनवायचं काम चाललेलं आहे आणि आमचं बेबी आहे ना लय येडं आहे. त्या बघा तिकडे माती खेळत असते. ते बेबी दाखवा आमचं. अगो बाई त्यांनी पुन्हा माती राहतं काका. मस्त आहे. शंभूंनी सांगितलं. जेवण वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. आता आमच्या ट्रिपमधलं शेवटचं ठिकाण म्हणजे औंढा नागनाथ. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. किती बरोबर केली. आत्या धरा. अरे घे. अरे द्या किलो घे. भक्त शिरोमणी श्री नामदेवजी महाराज पश्चिम प्रवेशद्वार. या बाजूला नामदेव महाराजांच्या कीर्तनात देवाच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार फिरलो होतं. म्हणजे जवळपास पूर्ण मंदिरच फिरून पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेला आलो होतो. तर हा बघा उंचच्या उंच कळस आहे मंदिराचा आणि इकडं एवढी मोठी दर्शन रांग आहे. पण सध्या एकादशी काल होती त्यामुळे कालच गर्दी असणार आहे. आज एवढी काही गर्दी नसेल. सोमवारी आणि शिवरात्री इतर दिवशी असणार आहे. तरी पण भरपूर मोठी रांग चालू आहे अजून पण. हा पालखी सोहळ्यातला जुना रथ आहे आणि हा आता सध्या इकडे ठेवलाय तो नवीन रथ आहे. जी माऊलींची पालखी निघते. त्याच्यानंतर हे मंदिर आणि मंदिराचा आवार आहे, मोठा परिसर आहे. हेच ते मंदिर. याचं दर पश्चिमेला द्वार आहे. जसं की आपण प्रत्येक मंदिरात पाहतो की त्याचं पूर्वेला मेन प्रवेशद्वार असतं, याचं पश्चिमेला प्रवेशद्वार आहे.
हे महादेवाचं एकमेव मंदिर आहे की त्याचं प्रवेशद्वार हे पश्चिमेला आहे. ह्याला बोलतात हेमाडपंथी बांधकाम, की जे पूर्ण दगडातलं असतं. नाही कलर वरतीच दिलाय कळसाला, फक्त खाली नाही दिला. हे गोमुख आहे, जिथून देवाला आंघोळ घातल्यानंतर पाणी बाहेर येतं ना, त्याला गोमुख बोलते. हा भुलेश्वर टाईप आहे. हा भुलेश्वरचं पण सेम बांधकाम असंच आहे ना. मग कसलं मोठं आहे बघ ना, नरसिंह मंदिर आहे का हे. हा जो मंदिराचा वरचा पांढरा भाग तुम्हाला दिसतोय तो औरंगजेबाने तोडलेला होता. त्यानंतर तो अहिल्याबाई होळकर यांनी त्याचं जीर्णोद्धार केलाय. इथे दर्शन लाईन मध्ये आल्यानंतर आम्हाला 3 ते 4 तास दर्शन करून बाहेर यायला लागले, कारण या मंदिरातली जी पिंड आहे ती जमिनीच्या आत आहे. त्यामुळे तिथं जाऊन दर्शन घ्यायला वेळ लागतो, म्हणजे खाली उतरून परत वरती यायला वेळ लागतो. हा मंदिर आहे 5,500 इथं वर्षापूर्वी तलाव जंगल होतं. आ जंगलाच्या आजमध्ये अशा भरपूर गायी राहत होत्या. हिच्यामधून जर एक गायी राहायची, हिचं नाव होतं कामधनु म्हणून. दररोजच्या टाइमी चारा खाऊन पाणी पिऊन आपलं का जेवढं का दूध ती जिल्हा ज्योतिर्लिंग सोडून जायची. इथं संत गुरु नामदेव महाराज आलते बघा. इथं नामदेव महाराजाचं मंदिर आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन केला, शिरवलेले देऊळ जगामध्ये हाती नामदेवाची दुधा प्यायला की तुझं एक राक्षस राहत होता, हर एक उजळला मारून खात होता. या बाहेरच्या लोकांना बरं नाही दिसलं, नामदेव महाराजाला धमकी दिली. भीमाली 4 दिशेली 4 गणे मारले बघा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. तुम्हाला इथून खाली उतरल्या परत कळसावरचा पांढराबाई दिसतो. औरंगजेबनी खड्ड्यात गेला इंदोरची नदीला बांधलेला आहे. हा जो इथं नदीबेल आहे, हा नदीबेल थोडा तिरपा बघतो. का बरं थोडा तिरपा बघतो? आता तुम्ही आतमध्ये जासाल, तुम्हाला एक काचा विष्णूची मूर्ती दिसतो. विष्णूची मूर्ती थोडी समोर आहे, थोडा गाभारा साईडला आहे. नदीबेल वाको पाहतो, मधातली ज्योतिर्लिंग ऐकायला आहे. तसं काका अशी माहिती आहे, मी 3ऱ्या वर्गात शिकतोय, मला का वडील नाहीये. वडील नाही, तिच्या वर्गाचं काम करतोय. बोला एकदा, नागनाथ महाराज की जय. चला आपल्या बरोबर अक्काजी बरोबर आहे. काकाजी आजी काकाजी इथून खाली दर्शनाला जायचंय आणि तिथूनच परत वरती जायचं. हो जायचं.
रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता इथं आम्ही सगळे जेवायला थांबलोय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.